तर नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात ही 4 वाजल्यापासून संध्याकाळच्या रुटीनची आहे. तर मी आता जाणार आहे बाहेर. तर बाहेर कुठं जायचं आहे ते तुम्ही पुढं पाहत आलंच. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आपल्या स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक व छान असं सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्त या चॅनलला मनापासून साथ द्या. श्री स्वामी समर्थ. तर बाहेर जायचं होतं म्हणून महाराजांना मुजरा केला आणि निघालो. बाहेर जायचं असेल तर महाराजांना मुजरा करायचा व महाराजांना म्हणायचं चला माझ्यासोबत. आणि मी निघालेले आहे बाहेर कुठं जायचं तर जायचं होतं थोडं किराणा आणायला. तिथं काही शूट घेतला नाही, कारण काय होतं प्रत्येक गोष्टीत शूट घ्यायला कधी कधी नाही जमत. तसंच आपण जे करतो तेच मुलं करतात. मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगते. मी मुजरा केल्याच्या नंतर छोट्याने सुद्धा केला. का दाखवते, कधी कधी काय होतं आपले मुलंसुद्धा आपला व्हिडिओ पाहतात आणि त्यांचा माइंड चेंज होतो, कारण हे करतंय तर मी पण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जाताना रोडवरती ज्या रस्त्यानं जायचं होतं तिथंच आपल्याला महादेवाचं मंदिर आहे. चला म्हणलं शंकराचं दर्शन घ्यावं. शंकराचं दर्शन झालं आणि आम्ही जे किराणा भरायचा होता तो भरला. तिथं काही शूट घेतला नाही. मी तुम्हाला आज पंचमहायज्ञाची माहिती सांगणार आहे. पहिलं यज्ञ काय करायचं, गाईला घास म्हणजे ऋषी यज्ञ होतं. आणि दुसरं मुंगीला घास, मुंगीला घास नाही, साखर. तर मुंगीला साखर टाकल्याने काय होतं, भूतयज्ञ होतं. तर हे आपण दररोज केलं पाहिजे. हे केल्याने सुख समृद्धी आरोग्य लाभतं. आणि तिसरं आहे, मुंगीला साखर टाकल्याच्या नंतर तिसरा यज्ञ आहे पितृदोष म्हणजे पितृयज्ञ. हा पितृयज्ञ का करायचा तर आपले पितृदोष जातात. म्हणजेच कावळ्याला एक घास, कावळ्याला घास दिल्याने खरंच पितृदोष जातात आणि आपल्या घरामध्ये भरभराटी येते आणि पितृसुद्धा समाधानी राहतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला का सांगत आहे हे सगळं म्हणजे दाखवत आहे, कारण एक सेवेकरी होते आपल्या मुंबईला राहणारे. त्यांनी प्रश्न उत्तर केला दिंडोरीला, असं माऊली सांगत होते, म्हणून मी तुम्हाला त्याचं उत्तर देते. तर काय झालं, त्यांना सांगितलं सेवेकऱ्यांनी की तुम्ही एक गाईला एक घास, कावळ्याला एक घास. त्यांनी काय करायचे, घास म्हणल्याच्या नंतर जो आपण जनावराला घास टाकतो तोच घास कावळ्याला टाकत होते. त्यामुळं मी तुम्हाला दाखवत आहे, घास म्हणजे चपाती, चपातीचा एक भाग आपण कावळ्याला, एक भाग गाईला, एक भाग कुत्र्याला दिला तर द्या कुत्र्याला, पण मी स्वतः देते म्हणून सांगितलं. तर मला यावं लागतं 4थ्या मजल्यावरती हे ठेवण्यास, कारण खूप आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो. खूप वरती येण्याचा म्हणजे यावं लागतं. आणि हा घास मी कावळ्याला का ठेवत आहे, पितृदोष जातात आणि पंचमहायज्ञ होतं. आता काय राहील, आता कोणता यज्ञ राहिला, आपण एक गाईला घास, मुंग्याला साखर, कावळ्याला घास, आणि आता राहिलं अग्नीला तूप किंवा तेल. पहिले आपली आजी आई ह्या चुलीवरती स्वयंपाक करायला लागल्या, आता अग्नीला आणि तेलाची धार, तुपाची धार टाकायच्या. पण आता आपल्याकडं चूल नाही आहे, मग काय करायचं तर एक रद्दीतला पेपर घ्यायचा थोडासा, त्याला थोडंसं तूप लावायचं आणि ते गॅसवरती धरायचं आणि एका साईडला ठेवून द्यायचं. म्हणजे कोणत्या तर एका साईडला, कसं की जिथं कुणी म्हणजे काही पेटण्यासारखं किंवा काही असं जवळपास वस्तू नाही अशा जाग्यावरती हा पेट धरलेलं बाजूला ठेवायचं. तर झाला आता आपला देवयज्ञ. हा देवयज्ञ, अग्नीला धार म्हणजे देवयज्ञ. त्यानंतर आपल्याला एक मनुष्ययज्ञ पाहायचा आहे. मनुष्ययज्ञ म्हणजे काय, चांगल्या व्यक्तीला एका वेळेचं जेवण किंवा एक चॉकलेट किंवा एक बिस्किट देऊ शकतो आपण समजा. तर हे मी का करणार नाही, तर आपल्याकडे एक मावशी येतात, ते जे की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी, फरशा वगैरे पुसण्यासाठी. तर त्या मावशीला एक कप चहा पाजत असते, जेवण नाही पण मावशीला कपभर चहा मी घरी असताना नक्की करत असते. तर आज आपली साधी सिंपल पूजा झाली. तर हे पंचमहायज्ञ केल्याने काय होतं, सुख समृद्धी आरोग्य पितृदोष जातात आपले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, महाराजांना दररोज नैवेद्य दाखवायचा आहे, जी की आपण भाजी पोळी खातोय ती.
तर आज चला मी तुम्हाला सांगते, माझी जे मैत्रीण आहे तर इथून जवळपास 15 किलोमीटर नाही 20 किलोमीटर शहागड म्हणून आहे. त्या ताई दर 16 तारखेला आपल्या केंद्रामध्ये नैवेद्य घेऊन येत असतात. का येतात तर त्यांचे खूप मोठे मोठे अनुभव आहेत. त्यांनी स्वतः केंद्रामध्ये नाव दिलेलं आहे नैवेद्य आरतीसाठी. तर आज त्यांना स्वतः आरती करायची होती. खूप दिवस झाले त्यांनी आरती केली नव्हती आणि आज त्यांची आरती होती. छान अशी त्यांनी आरती केली आणि खूप समाधानी आणि खूप विश्वास आहे महाराजांवर त्यांचा. ताईंनो, आज साधा सिंपल मोडका तोडका असा माझा व्हिडिओ होता. तर स्वामींना नैवेद्य कसं दाखवतात. आधी मंडल करून घ्यायचं आणि ते ताट आणि जो आपला प्रसाद आहे तो चौकोनी मंडल म्हणजे भरीव मंडल करायचं. त्यानंतर ते जे आहेत नैवेद्य ते तिथं मांडायचे. मग तुळशीपत्र घ्यायचं आणि त्या मंत्रसुद्धा म्हणत आहेत, कारण मी तो आवाज घेतला नाही आहे. आणि असं स्वामींना नैवेद्य दाखवतात. इतकी श्रद्धा आहे ताईंची. खरंच स्वामी सेवा करायची म्हणलं तर वेळ काळ काहीही लक्षात येत नाही. फक्त स्वामींचं वेळ लागतं माणसाला आणि ते वेळ पहा. स्वतः बसनी आलेल्या आहेत त्या. ना मिस्टरांना त्रास दिला ना घरातल्यांना त्रास दिला. स्वतः आल्या आणि तिथून बस स्टँडहून जवळपास 2 किंवा 1.5 किलोमीटर केंद्र असेल, तिथून स्वतः पायी आल्या. आणि महाराजांचं जो काही त्यांना अनुभव आहेत, खूप सारे अनुभव आलेले आहेत. तर महाराजांना धूपदीप कशी ओवाळतात पहा. धूप ओवाळत आहेत त्या आणि दीपसुद्धा ओवाळत आहेत. धूपदीप ओवाळणं खूप महत्त्वाचं आहे. आपण घरातसुद्धा महाराजांना कसं धूपदीप ओवाळतो. ओवाळताना अर्धा चंद्रच घ्यायचा आहे, फुल गोल ओवाळायचं नाही आहे. पहा किती सुंदर छान असं ओवाळत आहेत त्या. आणि खरंच महाराज प्रत्येक भक्तांची तुम्ही लवकर इच्छा पूर्ण करा आणि तुमच्या दरबारात लोकांना किंवा मला दररोज बोलत जा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. माझे व्हिडिओ ज्या ताईंना आवडतील त्यांनी लाईक सबस्क्राईब करा. असेच त्याने करून तुम्हाला नवनवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता आरतीचा वेळ माधव चरणांचा वरनायामती देहारे अक्कल कोटी वास करुणिया दामिली अगदित चरया रे लीला पासे भक्ता करुणिया ओढीने भवहया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वरनायामती देहारे. यमुने पुशिले स्वामी कहारे अक्कल कोटी पहारे. समाधी सुखते बोधुनी बोले धन्य स्वामी वरया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वरनायामती देहारे. मानसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भवहया रे. इतुके देई दीन दयाळा नत तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वरनायामती दे